स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काही महिन्यांवरती येऊन ठेपल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे आता प्रभाग रचना देखील सुरू झाली। मात्र कल्याण डोंबिवलीमध्ये प्रभाग रचनेवरूनच आता वाद निर्माण झालाय। या पॅनलचा आता थेट शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने विरोध केलाय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे काम सुरू आहे। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वपक्षीय नेत्यांनी देखील तयारी सुरू केली। मुंबईमध्ये म्हणजेच बीएमसी मध्ये पॅनल पद्धत नाही, मुंबईत पॅनल पद्धत नाही, तर इतर महानगरपालिकेमध्येच पॅनल पद्धत का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। कारण कल्याण डोंबिवली महानगरपालिके निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पॅनल पद्धत राबवायला सुरुवात झाली आणि ह्याच पार्श्वभूमीवरती शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये नाही तर आमच्यावरच अन्याय का करताय, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। बीएमसी ऍक्ट प्रमाणे मुंबई महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिका, तिथे जर सिंगल प्रभाग क्षेत्राची जर रचना केली असेल वॉर्डची, तर या पालिकेमध्ये तुम्ही 4-4 वॉर्डचा एक प्रभाग कशासाठी पॅनल बनवलेला आहे? हा चुकीचा विषय। न्याय सगळ्यांना सारखा पाहिजे। आणि ह्यासाठी दुसरी गोष्ट अशी आहे की कल्याण डोंबिवली महापालिकेचा सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित विषय आणि आत्ताच पुन्हा संघर्ष समितीचे एल्गार झालेला आहे की 27 गाव वेगळी करा आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे बैठक होणार आहे। त्यामुळे ह्या घाई गडबडीमध्ये प्रभाग रचना करू नये अशी मी महापालिकेच्या आयुक्तांना हरकत घेतलेली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक आजपर्यंत कधीही पॅनल सिस्टीम प्रमाणे झालेली नाही। जेव्हा पॅनल सिस्टीम झाली त्याला विरोध झाला, कोर्टात काही लोक गेले आणि त्याच्यानंतर कल्याण डोंबिवलीची निवडणूक आजपर्यंत पॅनल सिस्टीममध्ये झालेली नाही। मुंबई महानगरपालिकेमध्ये विदाऊट पॅनल सिंगल वॉर्ड प्रमाणे निवडणूक होते। ज्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाला सवलतीचं वाटतं त्या ठिकाणी पॅनल सिस्टीम आणि जिथे सवलतीचं वाटत नाही तिथे सिंगल वॉर्ड प्रमाणे निवडणुका घेतल्या जातात। माझं तर म्हणणं आहे की सरकारने ह्या निवडणुका एक सिस्टीमनी घ्यायला पाहिजे। जर पॅनल सिस्टीम असेल तर ती सगळ्या महापालिकांमध्ये पॅनल सिस्टीम पाहिजे आणि जर सिंगल वॉर्ड असेल तर ती सगळ्या महापालिकांमध्ये सिंगल वॉर्ड सिस्टीम पाहिजे। या दुटप्पी भूमिका घ्यायला नको, कारण बीपीएमसी ऍक्ट ज्या ऍक्ट प्रमाणे महापालिका चालतात त्या मुंबई महापालिकेची निवडणूक तुम्ही सिंगल वॉर्ड प्रमाणे घेताय आणि बाकीच्या महापालिकांची तुम्ही पॅनल सिस्टीम करताय। ही पद्धत योग्य नाही आणि याला आमचा ठाम विरोध आहे।